विचारलं, शेठजी खूप रडते, तुमच्यावर बोलू इच्छिते, तर पडदा टाकून बोला ना. ठीक आहे म्हणजे. मध्ये पडदा टाकला आणि ती माऊली बोलायला लागली की शेठजी गरीब आहे, मी लहानपणापासून असं केलं तसं केलं, मला नवऱ्याने सोडून दिलं किंवा मी नवऱ्याला सोडलं, असं झालं तसं झालं, लहान मुलगा आहे, अमका आहे तमका आहे. हाही बोलायला लागला. दोघे बोलायला लागल्यानंतर त्याला संशय आला, हा आपल्या बायकोसारखा आवाज दिसतोय. तिलाही वाटलं जार की असा आवाज येते, तो आवाज बहुतेक आपला पती असावा. मग त्याने नाव विचारलं, तुझं नाव काय, राहते कुठं, कशामुळे भांडण झालंय. बरोबर करंट लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आपण तिला चालती हो म्हणलं, तीच आपली पत्नी. पडदा काढा म्हणला. पडदा काढल्यानंतर त्याला दिसून आलं की आपलीच पत्नी आहे, आपलाच मुलगा आहे. मुलाला खांद्यावर घेतलं आणि तिने चरणावर लोटांगण घातलं. आता ती गरीब आहे का श्रीमंत आहे, मुलगा गरीब आहे का श्रीमंत आहे, कशामुळे श्रीमंत झाला, बापाला पकडल्यामुळं का आईला पकडल्यामुळं. आपला बाप आहे भगवान सच्चिदानंद ब्रह्मा. त्या बापाला पकडलं तर आपण सुखी हो का दुःखी हो. आपण बापाला पकडतोय की माया रूपी कार्य जगताला पकडतोय. मग सुखी होणार का दुःखी होणार, तोपर्यंत दुःखी होणार. मग तुम्ही आत्म्याला पकडणार का मायेला पकडणार, आईला पकडणार का बापाला पकडणार, कुणाला. कृष्ण कोण आहे माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, माझी माता. शास्त्रामधून काय नाव आहे शिकलेली मंडळी, कृष्णच माझा पिता आहे, कृष्णच माझी माता आहे. शास्त्रातून नाव काय, अभिन्न निमित्तोपादान कारण परमात्मा. शिकलेली मंडळी कुठे गेली, त्याला काय म्हणतात, अभिन्न निमित्तोपादान म्हणतात. तोच माता आहे आणि तोच अर्ध नाटी नटेश्वर हा आहे की नाही. म्हणून त्याच्याकडे जर दृष्टी गेली तर आपल्यासारखा भाग्याचा नाही, आणि जर बहिर्मुख वृत्ती गेली तर दुर्भाग्य कोणाचं. म्हणून आता कुठला महिना आहे, मार्गशीर्ष. एकच त्याने मार्ग धरलेला आहे आणि तो मार्ग धरल्यामुळे पुढे आलाय महिना पौष. पौष म्हणजे पुष्टता इति पौष. तो आत्मबोधाने पुष्ट झाला. बाहेर काही झालं तरी त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याचे काम क्रोध आता शिल्लक राहिले का निमाले, काम क्रोध निमाले खाली, काम क्रोध निमाले खाली, भोले भोले माले खाए
कल्पना किती गडी आहे. त्यांना आत्मस्वरूपाकडे गेल्यानंतर जिथं देव आहे तिथं हे राहत नाही आणि जिथं देव नाही तिथं ताप दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून काम क्रोध लोभ गेले ओघी आनंदाची सृष्टी झाली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आता पौष महिना कसा आहे का? पौष म्हणजे पौषः पुष्करः इति पौषः. बोधाच्या आनंदाने नाचत असतो. आमचे महाराज म्हणत असतात लहानपणी आईचं दूध मिळावं. सगळे बोलते आई बलवान असावी. आईचं दूध मिळावं. पिशवीतलं दूध प्यायची पाळी येऊन आई जर सर्व्हिसला असली तर कुठलं दूध प्यावं लागतं मुलाला? बाटलीतलं. फिरायला निघाला तर कुठल्या बाटलीतलं पाणी प्यावं लागतं? बिस्लरीतलं. ऍडमिट झाला तर सलाईनची बाटली सुटत नाही. आता काय करणार? आणि जर परमार्थाकडे आला नाही तर तीही बाटली कुठली बाटली नाही आला परमार्थाकडे कुठल्या बाटलीकडे जातो? तुम्हाला लवकर कळलं. नको ती बाटली. पण आई चोपडणारी असावी. आईचं दूध मिळावं. गाईचं दूध मिळावं. बालक पुष्ट झाल्याशिवाय राहत नाही. माता असावी ती भक्तिरूपी माता असावी. तिने याला पुढे धरावं. पुढे भक्तीने धरले हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म स्थिर केली त्याच बळ होती. असा त्याचा होतो आनंद होतो. पौष महिन्यामध्ये तो पुष्ट होतो. आणि आता आपल्याला थोडक्यात आवरायचंय कारण सगळे महिने सांगायचे तुम्हाला. 4 वाजलेले तेव्हा जरा बरोबर सांगतो. असा हा पौष महिना आहे. पुष्टता आणणार आहे. काम क्रोध सगळे नाहीसे करणार आहे. हो. आणि पौष नंतर कुठला महिना? माघ. म्हणजे आता अघ म्हणजे पाप. मा म्हणजे नाही. माघ. अघ म्हणजे पाप आणि मा म्हणजे नाही. आता जो आनंदाच्या बोधामध्ये आहे, अंतर्मुख वृत्ती झालेली आहे, आपल्या स्वरूपामध्ये स्थिर आहे, काम क्रोध निघालेले आहे, त्याच्याकडून पाप होईल का? होणार नाही. उलट जो पापी आहे त्याचं पाप हा घालवल्याशिवाय राहणार नाही. एवढा तो श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ म्हणजे एवढा श्रेष्ठ झाला की तो संत झाला स्वतः. आणि संत झाल्यामुळे त्याला देवाचं नाव मिळालं. आणि देवही पवित्र आहे आणि नामही पवित्र आहे. सर्व पदार्थामध्ये पवित्र कोण आहे? देव. आणि देवाचं पवित्राणाम पवित्र हो मंगलानांच मंगल. नाम पवित्र आणि पवित्र कोणाचं? महादेवाचं नाम कधीच अपवित्र होत नाही. नाम प्रभाव अपवित्रालाही पवित्र करतो. हो. नर अथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. एवढा तो नामाने पवित्र झालेला असतो आणि पवित्राच्या बोधामध्ये तो पवित्र झालेला असतो. पण इतरांना अपवित्र जी माणसं आहेत त्यांना सुद्धा पवित्र करतो. नाथ महाराज पूजा करतायत आणि पूजा करत असताना गावातला एक शेठजी कोट्याधीश 14 कोटी संपत्ती माऊली नाथांच्या काळात असलेला जो श्रीमंत माणूस असतो ना त्याला जरा तहाटपणा असतो. हाती 1.5 पान वरती करी मान. आठवणी मोठवणी भांडीला मुंडा असा चाललेला असतो. गोवा येऊन नाही तर कोणी अशा घाटात चाललेला असतो. तो विचार करायला लागला की नाथ महाराज माझ्यापेक्षा श्रीमंत नाहीये आणि मी एवढा श्रीमंत. पण नाथ महाराज जर आले तर लोक त्यांना नमस्कार करतात, लोटांगण घालतात. आणि मी जर रस्त्याने निघालो, मी जर हायवेनी आलो तर लोक बायवेनी पळून जातात. पण माझ्या पुढे कोणी येत, मला कोणी नमस्कार करत, काय असं मी केलं असेल. म्हणून नाथ महाराजांच्या घरी गेला वाड्यावर आणि महाराजांना नमस्कार न करता बुटासहित त्यांच्या देवघरात घुसला. घरामध्ये जाताना बूट काढून जावं की बुटासहित जावं? स्वयंपाक करताना पायामध्ये चप्पल घालून स्वयंपाक करावा का चप्पल नसताना स्वयंपाक करावा? किती महिला स्वयंपाक घरात चप्पल घालून स्वयंपाक करतात. सावधान. शुभमंगल. ते जेवण पवित्र नाही.
ते म्हणे आम्ही शिकलेले, वर गेल्यावर शिकलापणा कळेल. मारिती तोडीती जोडीती, चप्पलचा मान चप्पलच्या घराच्या बाहेर असावा. हा चपला सहित गेला. महाराजांना म्हणला, काय महाराज? महाराज म्हणलं, इब्लिसच दिसतंय, बरंच पापी दिसतंय, याला नाहीचं करायचं नाही. अपवित्रालाही पवित्र करणारे संत असतात. ठीक आहे म्हणले, काय शेती कशा करता? तुम्हाला तर किती किती माझं प्रेम आहे, माझ्याकडे येण्याकरता तुम्हाला चपला काढायचं सुद्धा भान राहिलं नाही. शाबास तुम्हाला, नमस्कार. त्याला म्हणतात, संतवर्ग रागवायचं नाही. किती तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम, चप्पल काढायला पाहिजे, पण एवढा मी आवडलो की चप्पल काढायचं भान राहिलं नाही. खंगारच झाला. महाराज दिवाण खाण्यात येऊन बसले. शेठजी म्हणले, काय काम आहे? कृष्ण करता आला. म्हणलं, महाराज तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, श्रीमंत आहे. लोक मला नमस्कार करत नाही, तुम्हाला करतात. मला गावातल्या सगळ्यांनी नमस्कार करण्याकरता मी काय करू? महाराजांनी विचार केला. माऊलींची ओवी आहे, जे खळांची व्यंकटी महाराज म्हणले, तू काय विचारतो? मी वागू कसा? तू 7 दिवसात मरणार आहेस. किती दिवसात मरणार म्हणल्यानंतर बरं वाटतं का? मी आत्ताला जर एखाद्याला म्हणलं तू मरणार आहे, तुम्ही काय म्हणाल? तू मर, तुझा बाप मर, तुझा आजोबा मर, म्हणून मारतो. बोलताय संत, आणि 7 दिवसात म्हणजे तुझ्या कपाळावर लिहिलेला आहे सटवीने की तू 7 दिवसात मरणार आहे. कसा लागू? प्रश्नच येत नाही. पडतच निघाला घरी. विचार केला की आता मी मरणार. काय या संपत्तीचा उपयोग? 14 कोटी रुपये आहेत, पण मी मरणार मरणार. घरी धावत गेला. बायकोला म्हणला, पाणी ठेव. कशा करता? मला आंघोळ करायची आणि ज्ञानेश्वरी पारायण करायची. आपल्या घरात ज्ञानेश्वरी आहे ना? हो म्हणले, मला वाटतंय. एक बुवा आले होते, एक महाराज आले लग्नाला, त्यावेळी त्यांनी आपल्याला भेट दिलेली आहे. कधी? लग्नामध्ये. लग्न होऊन 30-35 वर्ष झाले, आणि ती ठेवली कुठं? कपाटामध्ये. आहे का नाही? जिरायचंय काही बागायचंय? समजून घ्या काय आहे. म्हणली तेवढी काळ मला पारायण करू दे. जेवण करताना शेठजी, नाही काय झालं? 7 दिवसात मरणार आहे. कुणी सांगितलं? नाथ महाराज. बायको म्हणली, संत खोटे बोलत नाही. काय म्हणते ती? संत खोटे बोलत. अरे बापरे म्हणला, बायकोही तसेच म्हणतात, नाते तसेच म्हणतात. आता निश्चित मरणार. प्रमाबुद्धी झाली, आता अप्रमाबुद्धी नाही. वा म्हटलं, आता काय न जेवण करता, न पाणी पिता, जे रात्री 8ला बसला तर सकाळी 8ला एक पारायण पूर्ण केलं. होतं बरं का? पण एकाग्रता पाहिजे. त्यावेळी वाटलं पाहिजे की मी 7 दिवसात मरणार आहे. असं तुम्हाला कधी वाटतं का मरणार आहे म्हणून? तोपर्यंत होणार नाही पारायण. तोपर्यंत तुम्ही उठणार, काहीतरी जाणार, इकडे तिकडे बघणार, काहीतरी करणार. उठलाच नाही, आपलं मरण कळा. सकाळी पारायण झाल्यानंतर आंघोळ केली, पारायण थोडंसं केलं, 100 वेळा वाचल्या, आणि गावामध्ये एक संत राहत होते. त्या संतांजवळ गेला. आता बुटासहित जाईल का त्याला नमस्कार करील? श्री संतांची श्री संतांची
न करणारा माणूस साष्टांग नमस्कार घालतोय कसा. म्हणलं शेट्टी काय भानगड आहे. 7 दिवसात मरणार आहे. मंत्र ध्यान ठेववर यज्ञतंत्र आपल्याला आवडायचं, आपल्याला हा मंत्र ध्यान ठेवायचा आहे. 7 दिवसात मरणार आहे. ते कोणी सांगितलं. म्हणले नाथ महाराजांनी. ते म्हणले नाथ महाराज खोटं बोलत. अरे बापरे. मग माझ्याकडे कशा करता आला. माझ्याकडे 14 कोटी संपत्ती आहे. एक सप्ताह करा 8 दिवस आणि अन्नदान करा आणि करगुट बंद आवाज न देऊ नका. कुठला आवाज न चूल बंद आणि आठवत ना मंडळी. एक आमंत्रण चुलबंद असतं आणि एक करगुट बंद. करगुट बंद म्हणजे काय. फक्त पुरुषांना प्रवेश आणि चुलबंद म्हणजे विथ फॅमिली सगळ्यांना आमंत्रण द्या. श्रीखंड वासुंदी गुलाबजांबू वाटेल तेवढा खर्च करा पण एक सप्ताह करा. मी 7 दिवसात मरणार आहे. संत म्हणतात कमाल झाली, चांगला मंत्र आहे. हो म्हणजे जो अविचारी आहे त्याला सुद्धा पुष्ट करणारे मोक्ष असे संत आहेत. संतांना गाडी दिली. सगळ्या 15-20 गावामध्ये गाडी फिरवली मंडळी. हजारो लोक पाळण्याला बसले. जो सप्ताह करतो त्याला बहुतेक पाळण्याला बसता येत नाही आणि त्याची खूप धडपड असते. आता धावपळ करणारे आमचे आवटे आणि हे वाडेकर आहेत त्यांची फॅमिली, त्यांना ऐकायला मिळतच नाही. सारखी धावपळ. त्याने सांगितलं मी अजिबात धावपळ करणार नाही. का 7 दिवसात मरणार नाही. आता मी दुसरं काय करणार आहे. म्हणजे सुरू केलं. ओम नमो जियाद्या देवा तुमची गणेश रोज पारायण चाललाय, गाथा भजन चाललंय, दुपारी प्रवचन, रात्री कीर्तन, असा आनंद. पण संध्याकाळी शेठजी त्या कीर्तनकाराला सांगायचे महाराज मी 7 दिवसात मरणार आहे. मग कीर्तनकार जायचे देवाला सांगायचे देवा याला मरून देऊ नको, पण असा चांगला सप्ताह पुन्हा कोण करील म्हणून मरून नको. ऐकायचा म्हणण्याचा बरं झालं महाराज आशीर्वाद देत आहेत. दुसऱ्या दिवशी तो प्रकार, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी त्याच्या लक्षात आला आपण लोकांची जमीन लुबडलेली आहे. व्याजी पैसे दिले 1000 रुपये. त्याचा अंगठा घेतला आणि पूज्य वाढवला. 1000 रुपयाची किती झाली. 10,000 दिले त्याला. एक पूज्य वाढवला किती झाले. 1,00,000. त्याच्या जमिनी मी हडप केल्या, दागिने हडप केले, पैसे हडप केले. हे वागणं चांगलं नाही असं त्याने कीर्तनात ऐकलं. काही कळवईला अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी मुलावळा करता केले पण तुला कळेल. वाईट वाटलं. गाडी घेतली. ज्यांचं लुबाडलेलं शेत होतं त्यांच्या घरी गेला. नमस्कार. तो शेतकरी म्हणला शेतजी आता थोडं शेत राहिले तेवढं तरी राहू द्या. नाही तुमचं लुबाडलेलं शेत परत द्यायला आलोय. तलाठी यांचं परत देऊन टाका, याचं परत देऊन टाका, त्याचं दागिने परत करा, त्याचा अंक परत करा. सगळे लोक म्हणायला आलो शेठजी लावलंय काय. 3च दिवसात मरणार. तरी त्याशिवाय शेठजी जाग्यावर आले कसे. 2 दिवस राहिले. 2 दिवसापूर्वी पत्नीला बरोबर घेतलं, मुलाला घेतलं, मुलीला घेतलं, सांगितलं तुला हव्या त्या साड्या घे, हवे ते कपडे घे, हवे तसं करा, भरपूर खा. पत्नी म्हणायला लागली माझे पतिराज किती चांगले आहेत. पती असावा तर असा. कारण आता साड्या 100 साड्या घेऊन ये, कमी पडू देणार नाही. मुलाला सांगितलं हे चाव्या आता तू ताब्यात दे. 1च दिवस राहिला, मी 1 दिवसात म्हणणार आहे. मुलीचा सगळा संसार तू उभा कर, तुझ्या बहिणीचं लग्न कर, माझ्या हातात काही राहिलेलं नाही. मुलगा म्हणायला लागला बाप असावा तर असं. मुलगी म्हणायला लागली बाप असावा तर असं. कशाचा परिणाम आहे. 7 दिवसात नाही, आता 1च दिवस राहिलेला आहे. आपला 1च दिवस राहिला आहे. सावधान.
हो, दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचे कीर्तन झाल्यानंतर 2-3 कीर्तनकार थांबलेले होते, सगळे पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला सांगितलं, देवा अशा शेठजीला मरू देऊ नये, कारण आता जर शेठजी गेला तर पुढच्या वर्षी असा आनंदाचा क्षण होणार नाही, तेवढं कृपा कर. संतांनी लोटांगण घातलं, त्याला आनंद वाटला, सगळी मंडळी निघून गेली. हा संध्याकाळी रात्री 12ची वाट बघत बसला, पण पत्नीला सांगितलं, आज मी जेवणार नाही, माझ्या पुढे ज्ञानेश्वरी ठेव. ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. रात्री 11 वाजले. पत्नी मुलं सगळी देवाजवळ बसली, ध्यान करतायत, देवा नको मारून देऊ, आता हा तुझ्या कार्यात काही कमी पडू देणार नाही. त्याने कबूल केलं, राहिलेली संपत्ती मी सगळे देवा तुला देईन, बरं का. उरले ते हरी तुम्हा समर्पण करताय. पुढचा ऐका. रात्री 11:30 वाजले, 11:15 झाले. आता 15 मिनिटात भरणार आहे. त्याच्या ध्यानात काय येणार हो? रामाच्या नावाशिवाय काही येत नव्हतं.